हॅलो, स्पीकअप. मी विचारते तुला काहीतरी. हॅलो, कोण बोलतोय? मी कोण बोलते ह्यापेक्षा तू कोणाशी बोलते हे माहित आहे का? मी यशला फोन केला ना. मगासपासून काय चाललंय तुझं? हा, यश यश, हाऊ डेअर यू. माइंड युअर टंग. ओके, तो फक्त यश नाहीये, तो यशवर्धन चौधरी आहे. डू यू अंडरस्टँड? त्याच्याशी ना साधं बोलायला सुद्धा अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ओके, तू कुठल्या तरी तुझ्या फडतूस सोसायटी मधल्या पार्टीसाठी इन्व्हाइट करतेस त्याला. हॅलो हॅलो, तुम्ही काय बोलताय? मला काही ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो, तुम्ही काय बोलताय ते कळत नाही, ऐकू नाही येते. आन्सर मी डॅमेज. हॅलो हॅलो हॅलो, अगं चल ना, तू काय उभी आहे? नाही, पण ह्यात दोष फक्त या एकट्या मुलीचा नाहीये. यश सुद्धा तितकाच जबाबदार आहे. ए नेहाताई, मला काय वाटतं माहितीये, केक कटिंग ना तुझ्याच हातून व्हायला पाहिजे. मी कशाला? काकाकू आहेत ना. नाही नाही, आमची ही तीच इच्छा आहे. ये बघ. यश, गुड मॉर्निंग. यश, गुड मॉर्निंग. उठणार आहे यश. असं तासन तास झोपून तुला माझ्या विचारात स्वप्न बघायचा कंटाळा नाही का रे येत यश? उठणार आहे यश, प्लीज. झोपू दे थोड्या वेळ. आज वर्किंग दी एंटायर नाईट. अरे झोपू दे, काय झोपू दे, महत्वाचा दिवस आहे आज. उठ. हे असं तू उशीर करतोस ना सगळ्या गोष्टींना, म्हणून हे असं सगळं होतं. आता परत कोणीतरी येईल, त्या नेहाचा हात धरेला घेऊन जाईल तिला. मग म्हणशील सगळे मला वाईट वाटतंय वगैरे. केव्हाचा फोन करतो, तुला उचलता येत नाही का? हा, बोल नेहा. व्हेरी गुड मॉर्निंग. यश झोपलाय अजून. काय? कधी? अगं पण कसं? एक मिनिट. नेहाला कळलंय की तू खरा बॉस आहेस. तू यशवर्धन चौधरी आहे. मी तुला सांगत होतो तू सांग म्हणून, तू खरा बॉस आहेस ते. आता बोल तू काय बोलायचं ते. घे पटकन, बोल ना.
नेहा नेहा यार ती बोलत नाहीये काही. कशी बोलणार ती? रुसली तुझ्यावरती. तिला कळलं कसं पण यार. अरे मला काय माहित तिला कसं कळलं. इकडे आण. काय करतोय? तिला कसं कळलं हे जाऊ दे. त्याच्या आधी तुला हे कळणं गरजेचं आहे की हा फोन मीच केला होता. काय यश ऐक ना यार. यश असं मारू नको यार प्लीज प्लीज प्लीज. आय एम सॉरी तुझा फोन. आय एम सॉरी. गुड मॉर्निंग. अरे तू परत काय झोपतोय सर? उठ उठ. अरे यार उठ यार यश प्लीज. ऐक ना आजचा दिवस काय करू उठून मी समीर? तुझ्या लक्षात आहे का आज काय? काय आज? बॉस आज काय? तुझा बर्थडे. आर यू सिरियस? यश आज काय? काय आहे समीर? यश आज आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहे. ओके सो त्याचं कॅम्पेन रूल आउट होत आहे. ज्या ऑर्डर्स तू दिलेल्या आहेस. आज सगळ्या टीव्हीवरती तू दिसणार आहेस. उद्या सगळीकडे तुझे पोस्टर्स लागलेले असतील. कळतंय का तुला? आणि सगळ्यांना कळेल की तू खरा बॉस आहेस. सगळ्यांचं जाऊ दे. तुझ्या नेहाला कळेल की तू खरा बॉस आहेस. लक्षात येते का बॉस मी काय म्हणतोय? तू वेडा आहेस का रे? असं लास्ट मिनिट मला तू ही गोष्ट सांगतोयस. मला कळत नाही आता कसं रिॲक्ट करायचं याच्यावर. मला काही माहित नाही. मला फक्त एवढं माहितीये की आज जे काही करायचं ते तुला स्वतःला करायचं. हे बघ नेहाला एक गोष्ट तर माहितीये की तू कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात आहेस. बरोबर? सो आज नेहाला तुला वेळेच्या आत 2 गोष्टी सांगायच्या. सगळ्यांना कळायच्या आत. तुला स्वतःहून जाऊन नेहाला सांगायचं की तू यशवर्धन चौधरी आहेस. तू खरा बॉस आहेस. ही पहिली. आणि दुसरी तिला हेही जाऊन सांगायचं की ज्या मुलीवरती तुझं प्रेम आहे ती दुसरी तिसरी कुणी नसून स्वतः नेहा आहे. ओके? बरोबर बोलतोय समीर. आज मी तिला सगळं सांगणार आहे की यशवर्धन चौधरी मीच आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. शाब्बास. अनेक महिन्यांनंतर तू माझ्या मनातलं बोललाय. परफेक्ट बोललायस. आता हे सगळं तुला वेळेत करायचंय. प्लीज गेट रेडी. पटकन उठ आणि आवर. चल तू खाली थांब. मी फटाफट रेडी होऊन येतो. आणि ऐक, जोपर्यंत मी सांगत नाही ना कॅम्पेन रोल आउट होणार नाही. असं काही होऊ शकणार नाहीये. का? कारण कॅम्पेन रूल आउट करा हे ऑर्डर्स तुझ्या आहेत आणि वेळेत ते होणार आहे. सो तुझ्या हातात वेळ कमी आहे. पटकन उठ आणि आवर आता. अरे हॅलो यश. पण यश आज खरंच नेहाला सांगणार आहे. जगदीश अरे गाडी काढा. मला निघायचंय. काय झालं बहिणी? मला सांगा ना काय काम आहे? तुझं नाव सुरेंद्र आहे? नाही. मग जगदीश? काहीतरीच काय. मी ना ड्रायव्हरला गाडी काढायला सांगणार होते. काढते? नाही. मग जा ना. तुझं काम कर जा. आउट. पण बहिणी तुम्ही आत्ता कुठे चाललात? किती वेळा सांगितलंय का तुला? बाहेर जाताना असं विचारू नये. इट्स अ बॅड लक. तुम्ही आता किटी पार्टीला चाललायत ना? प्लीज नाही बोलणार असं परत. सतत वाटत असतात मी किटी पार्टीला जाते. पण मला आहे ना ऑफिसची कामही असतात. ओके? आणि आता ना मी तिथेच चालले. ऑफिसला आणि असं अचानक? यश कसा दुबईला जाताना अचानक थांबला तसं मलाही अचानक जावं लागतंय. तो का थांबला हे शोधून काढायचं मला. म्हणजे तुम्हाला माहितीये ना आज काय आहे ते? आज ऑफिस मध्ये ऍडव्हर्टायझिंग आहे. कॅम्पेन रनिंग असं म्हणतात त्याला. ओके? हा तेच ते. म्हणूनच आपलं यश आज तिथे थांबलाय. फॉर युअर इन्फॉर्मेशन हे दुबईलाही होणार होतं. हो काय? माझ्या लक्षातच नाही आलं. आता बरंच काही माझ्या लक्षात यायला लागलंय. यशचं अचानक दुबईला जाता जाता थांबणं. त्याला स्वतःला प्रसिद्धीची विशेष हाव नाहीये तरीही या पब्लिसिटी कॅम्पेनसाठी स्वतःला रिशेड्यूल करणं. नक्कीच काहीतरी गडबड आहे.
यश आणि म्हातारा मिळून माझ्या विरुद्ध काही गेम करत नसतील ना? काय वाटतं तुला? तू खरंच विचार करतेस की काय? हा? नको करू, झेपणार नाही तुला. मीच बघते जाऊन काय करायचं ते. नेहा, नेहा आज जरा मला. अगं काय आहे हे सगळं? हो काकू, ऐन वेळेला गडबड नको ना, म्हणून आधीच तयारी करून ठेवलेली बरी. म्हणजे काकू आहो, आता बँकेची माणसं नोटीस नाही देत बसणारे. कधी येतील आणि घर खाली करायला म्हणतील. आधीपासून तयारी केलेली बरी ना. मी आज ऑफिसमध्ये जाता जाता बँकेत पण जाणार. मला इथून कुठेही जायचं नाहीये. परी, मला जे सांगायचं होतं ते सगळं सांगून झालंय. आता तू उगाच वाद घालत बसणार आहेस का? मी कुठे वाद घालते? माझे सगळे फ्रेंड्स इथे. अरे पण मी कुठे नाही म्हणते, आपण फक्त घर बदलणार आहोत. म्हणजे इथून तर जाणारच ना. परी, पण तू दिवसभर काकाकूंकडे राहणार आहेस ना, मग तुझे फ्रेंड्स तुझ्या सोबतच असतील बाळा. पण रात्री तर जावं लागणारच ना. परी, अगं किती प्रश्न विचारतेस. आधीच तुझ्या आईची घाई गडबड उडाली. मला इथून कुठे जावं असं वाटत नाहीये. पॅलेसला जावं असं पण नाही वाटत आहे का? बोल ना. पॅलेसला जावं असं वाटत नाहीये? आपण खरंच मोठ्या पॅलेस मध्ये जाणार आहोत? का नाही जायचं? आपण ठरवलं तर आपण कुठेही जाऊ शकतो. आता सांग, आवडेल ना तुला पॅलेसला जायला? नक्की आवडेल. आता तू सांग, आपण पॅलेस मध्ये राहायला कधी जायचं? लवकरच जायचं बाळा. नेहा, कशाला तिला उगीच काहीतरी स्वप्न दाखवतेस? काकू, आता आई बोलली ना, आपण नक्की पॅलेस मध्ये जाणार. आपले पास बहुत पैसा है, हो ना आई? येस. चल बाळा, आता मला उशीर होतोय, मी निघते. थांबा थांबा थांबा. ओ, दळणाचा डबा घेतलात, हो. सामानाची यादी कोण घेणार? अरे हो, सामान पण आणायचं नाही का? विसरलोच मी. नेहमीच असतं रे हे. बा. माझं लक्ष होतं म्हणून बरं झालं. आता तरी नीट लक्षात राहील ना? हो, प्रयत्न करतो. आधी तो दळणाचा डबा देणार आहात हो. आणि मग येताना सामान आणणार आहात. हा, यात ठेवते. आणि काय? काही नाही, एवढं करून या आधी. हा, येतो. थोडक्यासाठी माझी आणि नेहाची चुकामुक झाली. जर ती मला भेटलीच काय, तुझे डोळे फुटलेत का रे? सॉरी बहिणी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तर मी जरा घाईत होतो म्हणून. काय झालं? अरे यश ना तू? हो. अरे अरे काय हे? काय बघतेय काय मी? सूट बूट घातलायस तू? लॉटरी लागली का? नाही नाही, ऐक ना, सेल मध्ये घेतलेस ना तू हे कपडे? रस्ते कमाल सस्ते में. असे रस्त्यावरचे कपडे घ्यायचे नसतात, ते खराब निघतात. काय तू? हा, तुम्ही लक्षात ठेव. मी येऊ? मला नाही नाही, ऐक ना, पण जर कुठे साड्यांचा सेल लागला ना, तर माझ्यासाठी निरोप ठेवशील ना याकडे? एक्सक्यूज मी. कसे कसे? परत परत एकदा म्हण ना परत. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी? काय भाषाच बदलली तुझी एकदम सूटबूट घातल्यावर? वहिनी मी येतो, मला उशीर होतोय. गेला? एक्सक्यूज मी?
अरे यश, अ, काय लग्नाला वगैरे निघालायस का तू? नाही हो काकू का? नाही, एवढा तयार होऊन आलायस म्हणून म्हंटल. नाही जरा नेहाकडे काम होतं, तिलाच भेटायला आलो होतो. ती तर आत्ताच गेली. कुठे? म्हणजे बँकेत काहीतरी काम होतं म्हणाली आणि तिथून ऑफिसला जाणार आहे. हो नो. का रे, काय झालं? काय नाही हो, थोडं महत्वाचं काम होतं, मी येतो. अरे अरे, पाणी तर पिऊन जा. नाही काकू, आता खरंच काही नको, थोडा उशीर होतो. येऊ? काही काळजी करू नकोस. एवढा नटून थटून आलायस तर तुझं काम नक्कीच होणार. येतो काकू. नेहा प्लीज मला अर्जंटली फोन कर. थँक्स. एनी प्रॉब्लेम? है? काही प्रॉब्लेम आहे का गुड्डी? तुझं लग्न झालंय का? काय? ए ऐक ना, तू माझ्याशी लग्न कर ना. माझं लग्न झालं नाहीये आणि मला लग्न इतक्यात करायचं नाहीये. ओके? मी ना तू म्हणशील तसं करते. दिवसातून आहे ना फक्त 3दाच काही, पण माझ्याशी लग्न कर ना प्लीज. आई मला असं हवंय, सांग ना अगं मला. एक मिनिट गुड्डी. हॅलो, हा समीर बोल. तिच्या घरी चालू होतो पण ती घरी नाहीये. मला माहिती आहे समीर, एका तासामध्ये ती कॅम्पेन रोल होईल, सगळीकडे होर्डिंग्स लागतील. डोंट वरी, मी तिला गाठीन आणि सांगेन सगळं. या ओके बाय. काय चाललंय तुझं ऐक गुड्डी? ना, मी काय म्हणते, माझ्याशी लग्न कर ना. आई मी म्हंटले ना मला असं पाहिजे म्हणून. आई माझ्या आईला सांग मी पोहे खायला येईल. आई असंच पाहिजे. आई अगं हॅलो नेहा. नेहा कुठे आहेस तू? यश, मी इथे बँकेकडे आली आहे. मला जरा काम होतं बँकेत. बरं तू एक काम कर, तू तिथेच थांब. ओके, मी पोहोचतोय. नेहा मला तुला भेटायचं आणि खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. ठीक आहे, ये तू. असंही मी बँकेच्या मॅनेजरची वाट बघतेय. ते आल्यावर मला आज जावं लागेल, त्याच्या आधी ये तू. बस बस पोहोचलोच मी, 5 मिनिटांनी आम्ही आलोच. ओके थँक्स. काय रे, काय झालंय? काहीतरी इश्यू झालाय सर. नक्कीच एखादी गाडी बंद पडली असणार. हॅलो यश, ऐक ना, मी बँकेच्या कामासाठी आले होते, ते झालंच नाही. नेहा बस पोहोचलोच. अरे यश, मला ऑफिसला जायला खरंच खूप उशीर होतोय. आपण रस्त्यात कुठेतरी भेटून बोलू ना. नाही नेहा, हे ऑफिसला नको प्लीज. नेहा मला खरंच खूप महत्वाचं बोलायचं. 5 मिनिटं थांब, 5 मिनिटं. अरे पण मी कुठे नाही म्हणते, मी म्हणते आपण कुठेतरी रस्त्यात भेटून बोलू ना. हा प्लीज, मी ठेवते. नेहा हॅलो. नेहा तुम्ही